आहे की आमचे काही महिला गेल्या होत्या किंवा काही पदाधिकारी आले. मग आता काही गेलेले पदाधिकारी आले. हे एक क्षणापुरते काहीतरी विचार करून डोक्यात आणून तरुण पोरं असतात त्याचे डोक्यात विचार करून जातात आणि मग तिथे गेल्यावर पस्तावा होतो. असे बरेच प्रकार आमच्या कानावर येतात. मग ते सांगतात की जातं नाही आम्हाला साहेबांच्या पुढे तिथे जाता नाही ताज्या ही मजा या पक्षात काम करायला आहे. तरुण करते आणि दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्यांना त्यांचे लिमिटेशन समजतात आणि आम्ही मोठ्या मनात त्यांना प्रवेश देतो. परंतु जे कोणी पैसा किंवा आर्थिक व्यवहार करून गेले असतील तर त्यांना आम्ही घेतो हे तेवढंच करतो. नाही काय ते फक्त यंत्रणेप्रमाणे कार्यकर्त्यांना राबवत असतात, टास्क देत असतात आणि मग असे आमच्या सोबत काम केलेले जे तरुण पोरं असतात त्यांना गेल्यावर पस्तावा होतो की ज्या प्रकारे यांत्रिक पद्धतीने हे काम करावं लागतं. समस्येचं खोटं बोलायला सांगतंय, खोटं इंग्लिशमध्ये गाण्यात मारतंय, खोट्या गोष्टी बोलायला लावतंय, पटत नाही ते पोरांना येतात त्याला आम्ही यांत्रिक बोलतो. काय बोलू आता खोटं थोडं काय बोलतोय नाही असं नाही. बघा कोणताही पक्ष हा सतत 24 तास आपला पक्ष वाढवेल त्याचा किंवा त्याचा विस्तार कसा होईल हाच विचार करत असतो आणि आम्ही त्या विचाराने चालत असतो. निवडणुका काही आपल्याकडे कमी नसतात, जर 6-8 महिन्यात येत असतात तर सध्या काय काही निवडणुका टप्प्यात दिसत नाही तरी एवढे पक्ष प्रवेश होत आहेत आणि या प्रकारे उत्साह आमच्या कोणामध्ये दिसतोय, सहकार्यामध्ये दिसतोय. एक चांगली गोष्ट आहे आमच्या पक्षाच्या लोकांना हे कळत आहे की ज्या लोकांनी आपल्याला आश्वासनं दिली होती ते आता आमच्या पेट्रोलमध्ये 20% पाऊसाचा रसून बघतंय त्यांनीच आमची बाकीचे धंदे मुश्किल केलेले आहेत समजायला लागला आणि त्या दिवशी लोक कुठेतरी आसरा किंवा एक चांगले तरुणांबद्दल जो ओढा आहे किंवा ओढ आहे या पक्षाबद्दल ती काही नवीन नाही आहे. मान्य राजसाहेबांबद्दल जी ओढ आहे ती आहे आणि त्याच्यामुळे त्यांची नवीन इंजी वगैरे चालू त्याचं काही नाही. परंतु एक समाधानाची बाबी आता दिसली या शेतीच्या आंदोलनामध्ये पोरं प्लॅटफॉर्मवर येऊन बोलायला लागली. त्यांना राजकारणाची समज आहे की नाही असं वाटायचं, त्यांना राजकारणाची समज आहे, कायदा किती ताणायचा याची त्यांना समज आहे. त्याच्याने प्रेरित होऊन काही पोरं अजून त्या टाईपची पोरं मनसेत पण येतात. तर त्यांना एक गोष्ट समजलेली आहे प्रत्येक गोष्ट जर आपल्या आयुष्याचा भाग एखादी गोष्ट एखादी घटना राजकारण डिसाईड करत असेल तर आपण चांगल्या राजकारणात जायला हवं आणि त्या दृष्टीने पुढे येत असतात. हुशार झालेत पोरं तुम्ही पाहिलं असेल आजकाल हास्य जत्रेपेक्षा आम्ही ते रील जास्त पाहतो. एवढ्या ओक्या खाऊन दाणे खाऊन पण ती लोक पोरं आपली आनंदाने रील बनवत आहेत आणि सरकारला त्यांची जागा दाखवते. त्याच्यावरनं वाटतं ते मॅच्युअर आहे त्यांना जाण आहे. म्हणजे हा वैद्यकीय खर्च जो आम्ही काढला तो आमच्या हर्षद पाटील इतर पद्धतीकडे त्यांच्या डोक्यात हा विषय आला कधी शास्त्रीनगरला जी घटना झाली डॉक्टर लोकांना मारहाण झाली त्याच्या पेशंटचे हाल झाले दोन्ही बाजू बोलतो. या दोन्ही गोष्टी घडायला नको. कुठेतरी एक चांगला समन्वय असायला पाहिजे, आपल्या नागरिकांना चांगली सेवा मिळायला पाहिजे ही एक संकल्पना यांच्या डोक्यात आली आणि त्याला आम्ही आज मोठं स्वरूप दिला कार्यकर्ते जाहीर केली. त्याच्यात काय आमच्या पक्षातले पदाधिकारी आहेत काही डॉक्टर स्वतः समोर आलेले आहेत, काही नर्सेस आहेत त्यांनी प्रवेश पण केला तरी अशी सेवा द्यायची आहे. आम्ही एक चांगली पॉझिटिव्ह बाजू घेऊन आम्ही चालवली एक चांगली ही काय मी मागे बोललो ना तुमचा डॉक्टर असेल तो बहुतेक न्यूज वगैरे असेल पेपरची घेऊन पास झाले डॉक्टर काय बोलायचं बोललो तर अटॅक नाही. त्या दिवशी बोललो काही घटना या एका हातात टाळी वाजत नाही. सेवा व्यवस्थित होईल नाही राजकारणी लोकही कुठेतरी तुम्ही चांगली सेवा द्यायला पाहिजे. डॉक्टर्स लोकांना एवढी पगार देत नाही तपासून घ्यायला पाहिजे तर काही डॉक्टर त्यांना तपासून ते काम वाढवायला पाहिजे. ही कुठली पद्धत लहान बाळाच्या शरीरात सुई राहते त्यामुळे अशा गोष्टी चुकीच्या चाललेल्या त्या निदर्शनास आणून देण्यासाठी किंवा त्याच्यावर वचक ठेवण्यासाठी आरोग्य सेवा क्वालिटी गुणवत्ता सुधारण्यासाठी आमची वैद्यकीय आताचं राजकारण वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. मित्र पक्षांमध्येच वाद आहे पण तुम्ही मगाशी बोललात एक ठरलेला पक्ष किंवा काय पण त्याच्यामध्ये आज आपण बघतोय की मध्यसेकडे पण मोठ्या प्रमाणात नोंदणी होते, नवीन युवकांची नोंदणी होते. एक वेगळ्या पद्धतीने युवक आपल्या पक्षाकडे बघतायत तर त्यांना तुम्ही काय सांगाल की आपल्या पक्षात तुम्ही येत आहेत आज पण त्यांना काय देणार? हा अशा युवकांना माझं एकच सांगणे आणि त्यांना पटलेले बऱ्याचशा युवकांना की नुसता फेसबुक किंवा नुसते लाईक रील म्हणून काही होत नाही. तर तुम्ही जर ह्या प्रक्रियेचा भाग झाला नाही
तर हे राजकारणीच सगळ्या गोष्टी ठरवत आहे. तुम्ही काय खायचं, कुठे जायचं, काय फिरायचं, काय हवा घ्यायची, कुठं पाणी प्यायचं. आणि जर या गोष्टी राजकारणात ठरत असतील तर सकारात्मक राजकारणात तरुणांनी यायला पाहिजे. कुठेतरी कोणाला जाण झाली या आणि त्या अनुषंगाने ते येत आहे. अर्थातच आमच्या पक्षामध्ये हा तरुणांचा पक्ष आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त होणार. काही पोरांना असं वाटतंय की बाबा आपण राजकारणात सक्रिय व्हायला पाहिजे. पक्षाचे चालू आहे, सारखा पडते, आम्ही काय बोलणार, पण ते सांभाळायचं. ते दादा पाटील ज्या पद्धतीने लढले किंवा स्वतः त्यांना समर्थन केलेले. मी कित्येक माझ्या सहकार्यानं जायला मराठवाड्यात त्यांच्याकडे जायला गाड्या वगैरे करण्यासाठी आम्ही कुठेही मदत केली. त्याची इथे आंदोलन चालू होती, तिथे जाऊन आम्ही बसलेलो. मान्य राजसाहेब तिथे गेलेले. त्याच वेळेस मान्य राजसाहेबांनी दादा सांगितलं होतं की जे राजकारणी हिगरकट्टे तुम्हाला फसवतील. आज तेच झालं. नवी मुंबईत जो GR दिला त्याचं पालन झालं नाही. त्यानंतर पुढे ज्या नोंदी दिल्या त्यांना लोकसभेला जरांगी दादांचा हिस्सा दिसल्यावर विधानसभेच्या वेळेस त्यांना परत काहीतरी गाजरं दाखवली. त्याचा वापर करून घेतला. वापर केला असंही नाही बोलता येणार. ते खूप शून्य आहेत जरांगी दादा, परंतु त्यांनी एक चान्स दिला. चला आपण यांना चान्स देऊया. गोष्टी बऱ्याच पुढे गेलेल्या आहेत. सत्याराला त्या दृष्टीने त्याच्याकडनं मदत झाली त्या दोन्ही पक्षांना. आणि आता मान्य राजसाहेब बोलले दिसून येते. याच्या मागे सर्वात जास्त कोणाचं श्रेय असेल तर त्या जयंतीचं आहे. तुम्ही नुसत्याच चर्चा करून काय आहे, ही लोक त्रासलेली असतात. आमची पॉलिटिकल म्हणजे राजकीय पक्ष म्हणून इच्छा नाही आहे या लोकांनी उतरावं, पण ते उतरले ना तर आमच्या बोलण्याला राहत नाही राहत. काही गोष्टीसाठी लोकांची साथ असली पाहिजे आणि लोक आता जागृत होत आहेत आणि रस्त्यावर उतरत आहेत. लोक उतरत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. एक रस्ता एक आंदोलन आता कल्याण शिरपाटा रोडसाठी आम्हाला घ्यावं लागेल. खड्डे किंवा बाकीच्या गोष्टी या काहीच नाही. यांना फक्त बड्डे दिसतो, खड्डे काय नाही. बड्डे कसे बनवायचे थोडं दिसतं. आमच्या सहकार्याने आम्हाला विनंती माझा सूचना केली की पक्षाचं मोठं कार्यालय बनवायला पाहिजे. बघू आपण आपला वेतनचा पैसे काय बीप एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्या आमच्या पक्षाला नोटीस देत नाही. त्या दृष्टीने बोलतो आमच्या पद्धतीने आम्ही बनवू. आपण त्यांना एक दिलं होतं.